सांगली DCC बँकेच्या क्लर्क या पदासाठीची जाहिरात आली होती आणि याची परीक्षा 31 ऑगस्टला डिक्लेअर झालेली आहे आणि त्याचं ॲडमिट कार्ड, हॉल तिकीट हे अवेलेबल झालेलं आहे. बऱ्याच जणांना त्याचे मेल देखील गेलेले आहेत. एक्झाम सेंटर कुठे आहे त्या सिटी इंटिमेशनसाठी. त्यामुळे तुम्ही ईमेल चेक करा आणि जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला या एक्झामसाठी मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे, त्या देखील पूर्णपणे मोफत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर ज्याने फॉर्म भरलाय अशा तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा, कारण शेवटच्या 7 दिवसामध्ये या एक्झामसाठी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय ठेवायची हे आज आपण या आजच्या सेशनमधून बघणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. गेली 12 वर्ष मी IBPSच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यांचं कोचिंग फ्युचर फॉर एज्युकेशनच्या मार्फत देत आहे. आपली संस्था कोल्हापूर आणि इचलकरंजी या 2 ठिकाणी आहे. गेल्या 12 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिझल्ट आपण दिलेला आहे. त्यामुळं IBPSचा पॅटर्न नेमका कसा आहे आणि ही परीक्षा देखील IBPSच घेणार आहे. त्यामुळं हा पॅटर्न चांगलाच कोळून पिळालेला आहे मी. त्यामुळं आजचा सेशन व्यवस्थित बघा. जर कोणी फॉर्म भरला असेल तर त्याला हा नक्की शेअर करा. तर आजच्या या सेशनमध्ये आपण एक्झाम पॅटर्न बघणार आहोत, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहोत, स्टडी मटेरियल कोणतं या शेवटच्या 7 दिवसामध्ये वापरायचं आणि फ्री मॉक्स कुठून द्यायच्या हे आज आपण बघणार आहोत. आधी एक्झाम पॅटर्न बघूया आणि त्याप्रमाणे आपण स्ट्रॅटेजी काय ठेवायची ते बघूया. तर एक्झाम पॅटर्नमध्ये तुम्ही बघू शकाल टोटल 7 सेक्शन्स आहेत. प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी वेगवेगळा टाइम नाही आहे, पण टोटल टाइम दिलेला आहे 90 मिनिटं. म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्ही IBPSच्या रेग्युलर ह्याच्याप्रमाणे बघा सेक्शनल टाइम असतो, पण इथं 90 मिनिटामध्ये कुठलाही सेक्शनमधला कुठलाही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर यामध्ये मिक्स क्वेश्चन असणार की सेक्शन ऑलरेडी तिथं दिलेले असणार हे क्लिअर नाही आहे, ते माझ्या मते एक्झामला गेल्यानंतरच क्लिअर होईल. त्यानंतर एका प्रश्नाला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे सगळ्यात महत्वाचं. जर तुमचा करेक्ट आला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. जर तुमचा चुकला, रॉंग आला तर तुमचे -0.25 होतील आणि जर तुम्ही स्किप केला तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि त्याचे निगेटिव्ह मार्क देखील होणार नाहीत. फक्त तुम्ही जेवढे अटेम्प्ट कराल त्यालाच +1 आणि -25 होतील. आता हे जे सेक्शन्स आहेत ते कुठले कुठले आहेत, तर पहिला आहे सहकार. सहकार म्हणजे कॉपरेशन. त्याला 20 प्रश्न आणि 20 मार्क्सचं वेटेज आहे. त्याच्यानंतर आहे बँकिंग. बँकिंग अवेअरनेस, याला देखील 20 प्रश्न आणि 20 मार्क्सचं वेटेज. म्हणजे 40 प्रश्न आपले इथंच झाले. 90 पैकी 40 म्हणजे खूप चांगलं वेटेज आहे. त्याच्यानंतर येतो GK 10, बाकीचे इंग्रजी, संगणक, आपलं तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग आणि मराठी 10-10 मार्क्सचे आहेत. हे जे पेपर आहेत हे 2 लँग्वेजमध्ये असणार, इंग्रजी आणि मराठी. म्हणजे तुमचा मराठीमध्ये पेपर, मराठीमध्ये क्वेश्चन असेल, लगेचच खाली इंग्लिशमध्ये देखील क्वेश्चन असेल किंवा बाय डिफॉल्ट मराठी येईल. मग तुम्ही तिथं इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर इंग्लिश भाषा देखील तुम्हाला दिसू शकते. तर यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहेत सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, संगणक, तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग, हे फक्त डबल लँग्वेजमध्ये असतील. इंग्रजीचा पेपर इंग्रजीमध्येच असेल, मराठीचा पेपर मराठीमध्ये असेल, तिथं काही डबल लँग्वेज असणार नाही. याचा IBPSचा जो इंटरफेस आहे हा तुम्हाला माहीत नसेल तर याची मॉक टेस्ट तुम्ही नक्की डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर द्या. जर तुम्ही कुठलंही आपण देखील प्रोव्हाइड करत आहे फ्युचर फॉर एज्युकेशनचं, ते त्या ॲपवर देखील देता येतात आणि लॅपटॉपवर देखील देता येतात. लॅपटॉपवर देणं रिकमेंड करेन मी, म्हणजे तुम्हाला याचा जो इंटरफेस आहे IBPSचा तो चांगला लक्षात येईल. तर तुमच्या लक्षात आला एक्झाम पॅटर्न कसा आहे. 7 सेक्शन्स आहेत. ओव्हरऑल टाइम 90 मिनिटाचा आहे. खूप जास्त वेळ आहे. 90 प्रश्न आहेत. आरामामध्ये 90 मिनिटांमध्ये हे प्रश्न होऊ शकतात. याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये होणार. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे उगाचच तुम्हाला तुक्के मारून चालणार नाहीत. आपल्याला सिरियसली अटेम्प्ट करावे लागणार आहे. कट ऑफ किती लागेल हे आपण एवढ्याच सांगू शकत नाही, कारण कट ऑफ हा एक्झाम झाल्यानंतरच किती लागेल हे आपण प्रेडिक्ट करू शकतो, कारण कट ऑफ हा बऱ्याच गोष्टीवर डिपेंड असतो. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याची डिफिकल्टी लेवल काय राहील. IBPS यावर्षी परीक्षा घेणार आहे, त्यामुळे डिफिकल्टी लेवलबद्दल आत्ताच प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. पण आपण जर बघितलं तर साधारण सोपे जर विषय बघितले तर हे सगळे सोपेच आहे. त्यामुळे थोडासा कट ऑफ हा हाय जाण्याचे चान्सेस आहेत. तरी पण
जेवढे मॅक्सिमम अटेम्प्ट करता येतील तेवढे आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत. कट ऑफचा विचार करायचा नाही. कट ऑफ 80 लागेल, कट ऑफ 90 लागेल, 90 तर लागणार नाही ऑफकोर्स, 80 लागेल, 70 लागेल, याचा विचार करण्यात काही पॉईंटच नाही. जे आपल्या हातामध्ये जे आपण कंट्रोल करू शकत नाही त्याचा तुम्ही विचार करू नका. जे आपल्या हातात आहे त्याचा आपण विचार करा. आपल्या हातात काय आहे? अभ्यास करणे. कट ऑफची चिंता सोडा. त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या मध्ये अजून एक प्रश्न असतो, सर यासाठी बाहेर 20 लाखाचा रेट चालू आहे वगैरे, तर त्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही परीक्षा देऊच नका. कारण जर ही IBPS कडे परीक्षा आहे, IBPS एकदम ट्रान्सपरंट परीक्षा घेतं, त्यामुळे IBPS वर तुम्ही विश्वास ठेवा. बाकी रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तसं काही घडलं तर त्याच्या विरुद्ध देखील आपण मोठा आवाज उठवूया. त्याची तुम्ही काळजी करू नका. एकही पैसा न भरता आपल्याला या ठिकाणी एक्झाम क्रॅक करायचे. त्याचा विचार न करता तुम्ही फक्त आणि फक्त एक्झाम देण्यावरच फोकस केला पाहिजे. आणि याच्यानंतर इंटरव्ह्यू देखील असेल. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन देखील आपल्या इथं करून घेतलं जातं. त्यामुळे इंटरव्ह्यूच्या वेळी देखील तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आता आपण सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बघणार आहे आणि स्टडी मटेरियल कोणतं यूज करायचं ते आपण बघणार आहोत. तर या शेवटच्या आठवड्यामध्ये काय करायचं, साधारण IBPSचा पॅटर्न आपण जर बघितला तर सगळ्यात जास्त वेटेज हे सहकार आणि बँकिंगला दिलेलं आहे, हे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे आपण आधी सहकारचं कसं करायचं ते बघूया. पहिला सब्जेक्ट आहे आपला सहकार, म्हणजे कोऑपरेशन. कोऑपरेशनसाठी मी सांगतो तोच फक्त तुम्ही रेफरन्स यूज करायचा आहे. याच्यापेक्षा वेगळा कुठलाही रेफरन्स यूज नाही करायचा. बरेच जण तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ वगैरे सांगतील, ते नाही बघायचे. कुठले बघायचे, त्यासाठी काय वाचायचं ते तुम्हाला सांगतो. 11वी आणि 12वी याला सहकार नावाचा विषय आहे. इंग्लिशमध्ये देखील आहे, मराठीमध्ये देखील आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे माहीत आहे. या सहकार विषयाची ही 2 पुस्तकं घ्यायची आणि ती वाचायला सुरुवात करायची. सोपी आहेत. मी 11वी 12वीच्या जे कॉमर्सचे विद्यार्थी होते किंवा जे आता आपल्याकडे क्लासला आहेत त्यांच्याशी मी संपर्क केला आणि त्यांना विचारलं की बाबा हा सहकार विषय कसा आहे. ज्यांनी घेतला होता त्यांना विचारलं मी, तर त्यांच्याकडून आम्हाला एकच फीडबॅक मिळाला, सर खूपच सोपं आहे, एवढा सोपं आहे की याचा कोण क्लास लावत नाही आणि याचा कोण क्लास घेत नाही. 3-4 दिवस अभ्यास केला तर हा परफेक्ट होऊ शकतो. आणि सगळ्यांनी 11वी 12वीला चांगला स्कोअर केलेला आहे. त्यामुळं तुम्ही याचं काळजी करू नका. 11वी 12वीची पुस्तके हाच तुमचा स्टँडर्ड रेफरन्स असणार आहे. त्याच्यानंतर तुमचे आम्ही मॉक टेस्ट घेणार आहे 5. या 5 मॉक टेस्टमध्ये 20x5 100 प्रश्न तर इथंच होऊन जातील. सो हाच तुम्हाला सोर्स यूज करायचा आहे 11वी 12वीचं टेक्स्टबुक. यासाठी ही जी टेक्स्टबुकची PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्याला टेलिग्राम चॅनेलवर जॉईन करा. टेलिग्राम चॅनेलवर याची मी PDF अपलोड करेन. त्यामुळे तुम्हाला देखील काही सर्च करण्याची गरज नाही. 11वी 12वीची पुस्तकं अवेलेबल असतील तर घ्या, नसतील तर मी त्याची PDF अवेलेबल करेन आणि ती PDF तुम्ही पाहिजे असेल तर ते आपलं जे चॅनल आहे ना फ्युचर प्रो एज्युकेशन, टेलिग्रामवर सर्च करा. त्याची लिंक देखील मी देईन आणि तिथं तुम्हाला या PDF मिळून जातील. दुसऱ्या विषयाला येऊया. दुसरा विषय आहे बँकिंग. आता बँकिंगसाठी काय करायचं या शेवटच्या 7 दिवसामध्ये, तर मी सांगतो तेवढंच करायचं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही करायचं. माझा याच चॅनेलवर बँकिंग अवेअरनेसचा व्हिडिओ आहे 9 तासाचा. हा व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 वेळा बघायचा. थोडासा फास्ट फॉरवर्ड करून बघा, पण तो व्हिडिओ तुम्ही बघा. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर ह्या 20 पैकी 20 मार्क तुम्हाला पडू शकतात. तो व्हिडिओ बघा, अवेलेबल आहे. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आपल्या टेलिग्रामवर देखील पाठवतो किंवा सर्च करा, मिळून जाईल. सो इथं माझा व्हिडिओ प्लस याचे MCQ. आता MCQ कुठे मिळतील याची देखील PDF मी तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड करेन, मिळून जाईल. त्याच्यानंतर तिसरा, हे 2 विषय महत्त्वाचे आहेत बघा, कारण कट ऑफ जो आहे हा या 2 विषयामध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवता यावर डिसाईड होणार आहे. त्यामुळे ह्या 2 विषयाकडे चांगलं लक्ष असू दे. जर तुम्हाला कोऑपरेशन पूर्णपणे वेगळा वाटत असेल तर बँकिंगचं जे प्रिपरेशन करत आहेत त्या मुलांनी बँकिंग अवेअरनेस तर परफेक्ट केलं पाहिजे. इथं आउट ऑफ आउट स्कोर टार्गेट करा, आरामामध्ये तुमचा आउट ऑफ आउट होऊ शकतो. तिसरा जर विषय आपण बघितला तर तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान, GK.
IBPS चा पॅटर्न जर आपण बघितला तर IBPS काय करतं, यामध्ये करंट विचारतं. करंट जे आहे हे 3 महिन्याचंच असतं, लास्ट 3 मंथ्स. सो लास्ट 3 मंथचं करंट तुम्हाला करावं लागेल, प्लस तुम्हाला स्टॅटिक GK थोडंसं महाराष्ट्र संदर्भातलं बघावं लागेल. पण बघा, वेळ असेल तर बघा, नसेल तर तुम्ही फक्त करंट जरी 3 महिन्याचं केलं तरी ते देखील सफिशियंट आहे. बरेचसे यूट्यूबवर व्हिडिओज अवेलेबल आहेत 3 महिन्यासाठी. लास्ट 3 मंथचं बँकर्स अड्डाचं जर तुम्ही बघितलं तेवढं देखील सफिशियंट राहील. किंवा मंथली जर कुठे असेल PDF वगैरे असेल तर ती देखील तुम्ही रेफर करू शकता. मी देखील याची PDF अपलोड करेन टेलिग्रामला, ती तुम्ही बघा. त्यानंतर याला जास्त वेळ देऊ नका, कारण फक्त 10च क्वेश्चन आहेत आणि जर आपण देणारा वेळेचा विचार केला तर वेळ ही आपण जास्त द्यावी लागेल. त्यामुळं याच्यापेक्षा तुम्ही या 2 विषयावर फोकस केला तर तुम्हाला त्याचे चांगले मार्क्स मिळू शकतात. नेक्स्ट आहे आपला इंग्रजी. हा जो आहे ना, हा IBPS पॅटर्न प्रमाणे आहे, लक्षात घ्या. IBPS पॅटर्न प्रमाणे गेलं तर तुम्हाला, मी ऑलरेडी याचा सोर्स बघा पाहिजे असेल तर मी ऑलरेडी बरेचसे क्वेश्चन पेपर इथं सॉल्व करून दाखवलेले आहेत या चॅनेलवर, ते बघा. त्याच्यानंतर काही व्हिडिओज माझे इंग्लिश या विषयावरचे आहेत, ते व्हिडिओ बघा. टेटसाठी वगैरे मी तयार केलेले ते व्हिडिओ बघा. तुम्हाला इंग्रजीमध्ये आउट ऑफ आउट मार्क्स पडू शकतात. मात्र IBPS पॅटर्न तुम्हाला माहीत असला पाहिजे, तो समजून घेण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ बघावा लागेल. बाकी ज्यांची बँकिंगची तयारी करत आहात त्यांच्यासाठी वेगळं काही या ठिकाणी करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर पुढचा पार्ट येतो कम्प्युटर. कम्प्युटरसाठी काय करायचं तर माझ्या मते बघा, जर तुमचं बेसिक MS CITचं नॉलेज असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा काही करण्याची आवश्यकता नाही आहे. पण यासाठी तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड करतो, ती PDF तुम्ही नक्की बघा. बँकिंग अवेअरनेस सारखीच कम्प्युटर अवेअरनेसची देखील PDF आहे. ही PDF तुम्ही केली प्लस याचे MCQ थोडेफार तुम्ही केले तर याच्यापेक्षा वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. सोपं असणार आहे अगदी. तुम्ही तुमचं MS CITची जी पुस्तकं आहेत ती देखील रिवाईज केली, ते देखील तेवढं सफिशियंट राहील. आणि IBPS काय करतं, कम्प्युटर जास्त डिटेलमध्ये विचारत नाही, बेसिक शॉर्टकट जास्त विचारतं. त्याच्यानंतर कीबोर्ड शॉर्टकट, त्यानंतर लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म हे विचारतं. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. पाठांतर करावं लागेल, पण महत्त्वाचं आहे 10 मार्क आहेत आणि कमी एफर्ट्समध्ये तुम्हाला, GK पेक्षा कमी एफर्ट्समध्ये तुम्हाला कम्प्युटरमध्ये 10 मार्क्स पडू शकतात. त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे रिझनिंग प्लस क्वांटिटी ॲप्टिट्यूड. या शेवटच्या 7 दिवसामध्ये काय करायचं तर या शेवटच्या 7 दिवसामध्ये याचा अभ्यास करायचा नाही. ओके, कारण जर तुम्ही आधी अभ्यास केला असेल, जर तो MPSC साठी केला असेल किंवा तो बँकिंगसाठी केला असेल तर तेवढा तो सफिशियंट राहील. बँकिंग सवालांसाठी तर इथं अभ्यास करण्याची आवश्यकताच नाही आहे. पण जर तुम्ही आधी अभ्यास केला असेल तर आत्ता या आठवड्याभरामध्ये तुम्ही नवीन काहीच करू नका, फक्त तुम्ही मॉक द्या. मॉक आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. आणि जे नवीन मुलं आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये वेळ घालवू नका, तुमचा बराचसा वेळ जाणार. त्याच्यापेक्षा तोच वेळ तुम्ही बाकीच्या विषयांना दिला तर इथं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढू शकतात. इथं सेक्शनल कट ऑफ नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं सेक्शनल कट ऑफ नाही. आणि त्यानंतर 7वा जो आहे आपला, हा आहे मराठी. आता मराठी हा IBPS पॅटर्न आहे, लक्षात घ्या. बरेच जण तुम्हाला आपल्या आयोगाचा पॅटर्न इथं शिकवत बसले असतील. IBPS पॅटर्न म्हणजे कसा असतो तर हा जो इंग्लिश आहे ना, इंग्लिशवालेच क्वेश्चन या ठिकाणी त्या पद्धतीचे टाईपचे क्वेश्चन मराठीमध्ये विचारले जातात. यामध्ये एरर डिटेक्शन आलं, चुकीचा शब्द ओळखणं आलं, फिल इन द ब्लँक आलं, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आलं. त्यामुळे हा आयोगाप्रमाणे तुम्ही करत बसू नका. ग्रामर तर अजिबात वेळ वाया घालवू नका. समास वगैरे, संधी वगैरे याच्यामध्ये अजिबात वेळ न घालवता फक्त माझ्या मते मराठीसाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. फक्त मॉक द्या. जर तुम्ही मॉक दिल्या IBPS पॅटर्न प्रमाणे तर तुमचं हे मराठीचं देखील चांगली तयारी होऊन जाईल. सो
ही स्ट्रॅटेजी परत एकदा आपण रिवाइज करूया. ही स्ट्रॅटेजी मी दोन पद्धतीच्या मुलांना डिवाइड करेन. पहिलं म्हणजे बँकिंगच्या मुलांना, ज्यांचं बँकिंगचं प्रिपरेशन गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही वर्षांपासून चालू आहे, त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्यासाठी काय करता येईल. तर बघा, तुमच्या हातातले मार्क्स कुठले आहेत. तर बँकिंग अवेअरनेस हे तर आपल्याला करावंच लागतं. त्याच्यानंतर येतं सामान्य ज्ञान, हा आपल्या हातातला आहे. त्यानंतर इंग्लिश सोपं जाणार आपल्याला. त्याच्यानंतर कम्प्युटर हे तर आपल्याला करावंच लागतं. ग्रामीण बँकेच्या मेन्सला कम्प्युटरवरचे क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर रिझनिंग, क्वांटिटी, ॲप्टिट्यूड हे तर आपल्याला करावंच लागतं, वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. मराठीचं देखील तुमची तयारी झाली, कारण इंग्लिशची तयारी झाली म्हणजे तुमची मराठीची तयारी झाली. तुम्हाला ग्रामर इथं काही करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर तुम्ही बँकिंगचे विद्यार्थी असाल तर टोटल तुम्हाला 90 पैकी 70 मार्कची तयारी तुमची ऑलरेडी झालेली आहे. आणि जर तुम्ही कम्प्युटर आणि बँकिंग अवेअरनेस केलं नसेल तर फक्त या आठवड्यामध्ये तुम्हाला ही PDF करायची आहे आणि माझा बँकिंगचा व्हिडिओ बघायचा आहे आणि MCQ सॉल्व्ह करायचे आहे. एवढंच करायचं आहे. ओके. बाकी 20 प्रश्न राहतात कोऑपरेशनचे. आता हे 20 प्रश्नांची तयारी करण्यासाठी मी तुम्हाला सोर्स सांगितलेला आहे. तो सोर्स तुम्ही नक्की बघा, किंवा या ठिकाणी तुम्ही 5 मॉक दिले तर 100 तुमच्या MCQ ची तयारी होऊन जाईल. त्यातलेच 2-3 डेफिनेटली रिपीट होतील. 2-3 पेक्षा जास्त रिपीट होतील ऍक्च्युली. 10-20 पैकी एक माझ्या 10 पर्यंत तरी रिपीट झालेले तुम्हाला दिसून येतील. सो बस आपल्याला काय 80 मार्क पैकी मार्क्स पाडायचे आहेत आरामामध्ये. तुम्ही हे अचिवेबल टार्गेट आहे जर आपण विचार केला तर. त्यामुळे तुम्ही बिंदास पेपरला जा. एक्झाम सेंटर लांब आले म्हणून तुम्ही तो पेपर टाळू नका. बिंदास पेपर द्या. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सेक्शनल कट ऑफ नाही, आपल्या हातातला पेपर आहे. आणि ज्या मुलांनी बँकिंगची तयारी केली नव्हती त्यांनी काय करायचं, ज्यांनी MPSC ची तयारी केली होती त्यांच्यासाठी देखील बघा, मराठी, तर्कशक्ती, त्याच्यानंतर इंग्रजी, सामान्य ज्ञान हे तर विषय झाले असतील तुमचे. फक्त तुम्हाला सहकार, बँकिंग आणि कम्प्युटर हे करावे लागतील. सहकार, बँकिंग आणि कम्प्युटर यासाठी काय करायचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. सहकारसाठी काय करायचं, बँकिंगसाठी काय करायचं आणि कम्प्युटरसाठी काय करायचं. PDF याच्या मी टेलिग्रामवर अपलोड करेन. हा फक्त PDF तुम्हाला या आठवड्याभरामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर येऊया सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, फ्री मॉक्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. एकही पैसा तुमच्याकडून आम्ही घेणार नाही. त्यासाठी काय करायचं, ह्या ज्या मॉक्स आहेत ह्या एक्झॅक्टली IBPS पॅटर्न प्रमाणे आहेत, कारण गेली 12-13 वर्ष आम्ही याच फील्डमध्ये आहोत. IBPSच्याच परीक्षा आम्ही देत आहोत. IBPSच्याच परीक्षामधून आम्ही रिझल्ट काढून दाखवलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर दिला तर सेम इंटरफेस तुम्हाला मिळून येईल. तुम्ही ॲपवर देखील या मॉक टेस्ट देऊ शकता, मोबाईलवर देखील या तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. आणि याची डिफिकल्टी लेवल एक्झाम ओरिएंटेड असणार. उगाचच काहीतरी सांगायचं म्हणून या ठिकाणी आम्ही सांगणार नाही. एक्झॅक्टली एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी मॉक्स तयार केलेले आहेत. आता ह्या मॉक कुठे द्यायच्या, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फ्युचर प्रो हे ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला जा, फ्युचर प्रो बघा, फ्युचर प्रो सर्च करा. याच्यामध्ये तुमच्या दिसून येईल की 1K+ डाउनलोड्स आहेत. रिव्ह्यूज जर तुम्ही बघितले 4.9 स्टार आहे आणि हा रेड कलरचा रोको. ओके. सो हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला रजिस्टर करताना तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं. जे तुम्ही एक्झाम ज्या नावाने फॉर्म भरला आहे ते पूर्ण नाव टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुढे बॅचेस या पर्यायावर तुम्हाला जायचं आहे. बॅचेस या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला प्लस या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सांगली DCC नावाचा कोड टाकायचा आहे. सांगली DCC हा स्मॉल लेटरमध्ये तुम्हाला कोड टाकायचा आहे. मग तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. या फॉर्मची लिंक या व्हिडिओसोबत तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल, प्लस डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळेल. हा फॉर्म भरायचा आहे. त्या फॉर्ममध्ये जर तुम्ही ती व्यवस्थित माहिती भरली, विचारलेली, तर तुम्हाला या बॅचमध्ये हा मॉकचा ॲक्सेस फ्रीमध्ये दिला जाईल. ह्या मॉक बाकी कुठेच अवेलेबल नाही आहेत. कोणीही सांगली DCC बँकसाठी मॉक्स प्रोव्हाइड करत नाही.
ह्या फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्हली फक्त फ्युचर प्रो मार्फत प्रोव्हाइड केल्या जातात. त्या देखील आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे. याला फी आकारायला आम्हाला अवघड गेलं नसतं, पण आम्ही मुलांसाठी ह्या फ्री ठेवलेल्या आहे. फक्त तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे आणि फ्युचर प्रोबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर अजून एकदा मी परत एकदा सांगतो काय करायचं. ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तुमच्या ॲपमध्ये. इथं बॅचेसमध्ये जा. इथं क्लिक करा बॅचेसवर. बॅचेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला प्लस साईन दिसेल. या प्लस साईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्लस साईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅच कोड टाकायचा आहे. हा सांगली DCC हा बॅच कोड टाकायचा आहे. बॅच कोड टाकल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्मची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओ सोबत देईन. हा फॉर्म भरल्यानंतर तुमची माहिती आमच्या सोबत येईल. आम्ही तो व्हेरीफाय करू आणि ती व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला त्या बॅचचा ॲक्सेस दिला जाईल. ॲक्सेस दिल्यानंतर तुम्ही असं स्वाईप करून बघू शकता. अनाउन्समेंट्स, टेस्ट, व्हिडिओज वगैरे इथं देऊ शकता. टेस्टच्या इथं गेला तर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट दिसून येईल. ही टेस्टचा एकच अटेम्प्ट आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित फक्त बघायचं म्हणून करू नका. व्यवस्थित ती बघा, अटेम्प्ट द्या. एकदा तुम्ही अटेम्प्टवर क्लिक केला की मोबाईलवर सुरू होईल. डेस्कटॉप, लॅपटॉपवर देखील तुम्ही देऊ शकता. ते जर द्यायचं असेल तर तुम्ही या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा त्याची प्रोसेस आपण टेलिग्रामवर सांगू. ते टेलिग्राम चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जॉईन करून ठेवा. तुम्हाला सगळी माहिती तिथं मिळून जाईल. तर या शेवटच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला चांगली तयारी करायची आहे. एक्झाम सेंटर जरी लांब असलं तरी आपण तिथं जाणार आहोत, एक्झाम देणार आहोत. प्रयत्न चालू आहेत तुमचे एक्झाम सेंटर जवळ देण्याचा, पण बघूया त्याला यश मिळते का. तुम्ही अभ्यास चांगला करा आणि निश्चितच तुम्हाला पेपर चांगला जाईल. पेपर चांगला गेल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल आणि इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन देखील आम्ही तुमच्याकडून पूर्णपणे मोफत करून घेणार आहोत. त्यामुळं हे आत्ताच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, आत्ताच हे नंबर सेव्ह करून ठेवा. ऑल द बेस्ट. थँक्यू.